मोबाईलवर बोलताना कडबाकुट्टी मशीनमध्ये हात अडकला आणि उजव्या हाताच्या पंजाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। घुणकी इथल्या 35 वर्षाच्या नितेश प्रकाश पाटील यांचा उजवा पंजा जवळपास तुटला होता, पण कोल्हापुरातील डॉक्टर मयुरेश देशपांडे यांनी 7 तास शस्त्रक्रिया करून तुटलेला पंजा पुन्हा हाताला यशस्वीरित्या जोडला। त्यातून नितेश पाटील यांना त्यांचा हात जणू परत मिळाला। कोल्हापुरातच अशा प्रकारची अवघड आणि जटिल शस्त्रक्रिया यशस्वी होते हे डॉक्टर मयुरेश देशपांडे यांनी सिद्ध केलंय। 6 दिवसांपूर्वी कोल्हापुरातील अनंत प्लास्टिक सर्जरी या हॉस्पिटलमध्ये घुणकी गावातील 35 वर्षाच्या नितेश पाटील यांना दाखल करण्यात आलं। कडबाकुट्टी मशीनवर काम करताना त्यांना फोन आला आणि त्या नादात नितेश यांचा उजवा हात मशीनमध्ये अडकला। त्यामुळे उजव्या हाताची 5 बोट आणि संपूर्ण पंजाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। आजूबाजूच्या लोकांनी तातडीनं मशीन बंद करून नितेश पाटील यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तुटलेला पंजा कायमचा काढावा लागेल असं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं। त्यानंतर नितेश यांना कोल्हापुरातील डॉक्टर मयुरेश देशपांडे यांच्या अनंत प्लास्टिक सर्जरीमध्ये आणण्यात आलं। नितेश यांच्या हाताची गंभीर अवस्था पाहून डॉक्टर देशपांडे यांनी तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। संपूर्ण पंजा वाचवता यावा यासाठी डॉक्टर देशपांडे यांनी 8 हाडांचे फ्रॅक्चर, 4 रक्तवाहिन्या, 4 मुख्य स्नायू आणि 4 संवेदनांच्या शिरा 2 ठिकाणी जोडल्या। सुमारे 7 तास शस्त्रक्रिया करून नितेश यांच्या उजव्या हाताचा पंजा पुन्हा हाताला जोडण्यात यश आलंय। गेले 6 दिवस हा रुग्ण डॉक्टर देशपांडे यांच्या देखरेखीखाली असून आता संपूर्ण पंजामध्ये रक्तपुरवठा सुरळीत सुरू झालाय। त्यामुळे नितेश पाटील यांचा उजवा हात वाचला। ते कडबाकुट्टीचं मशीन यूज करत होते त्यावेळेला सडनली त्यांना फोन आला आणि त्यांचं लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे तो इन्सिडेंट घडलेला आहे। त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचं अंगठा सोडून बाकीचे सर्व बोटं गेलेत असं आम्हाला ज्यावेळेला आम्ही डॉक्टरांना दाखवलं त्यावेळेला सांगितलं। आम्ही एक सेकंड ओपिनियन घेण्यासाठी ज्यावेळेला सरांच्याकडे आलो त्यावेळेला सरांनी सांगितलं की मी ट्राय करतो आणि करंगळी आणि अंगठा तरी फिक्स वाचेल, बाकी 3 बोटांसाठी आम्ही ट्राय करतो। बट सरांच्या कष्टाला यश आलं आणि 5च्या 5 बोटं सरांनी आम्हाला पूर्णपणे बनवून दिली। त्याचे 2 लेवलला हात कट झाले होते। यापूर्वी आम्ही आता 200हून अधिक अशी तुटलेली हाताबोटं जोडलेली आहेत, पण ती कसं एकाच ठिकाणी कट झाली तर ते जोडलेली आहेत। पण जेव्हा 2 ठिकाणी सलग कट असते तर पुढचा भाग जनरली जगत नाही। पण आता आमच्या या पेशंटमध्ये 2 लेवलला आपण कट झालेलं पण जोडलेलं आहे आणि त्याला आपल्याला पहिल्यांदा असा यश मिळालेलं आहे आणि सुदैवाने त्याची 5च्या 5 बोटं जीवित राहिलेली आहेत आणि सगळ्यामध्ये रक्तसंचार चालू झालेला आहे। यापूर्वी सुद्धा डॉक्टर मयुरेश देशपांडे यांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून तुटलेले अवयव पुन्हा यशस्वीरित्या जोडले आहेत। अगदी काही वर्षांपर्यंत अशा प्रकारचे तुटलेले अवयव जोडण्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद अशा महानगरात जावं लागायचं। नितेश पाटील यांच्यावरील यशस्वी उपचारासाठी डॉक्टर मयुरेश देशपांडे यांना भूलतज्ञ डॉक्टर शशिकांत सागावकर, डॉक्टर तन्वी देशपांडे यांचं सहकार्य मिळालंय।